हॅलो, नमस्कार. एल बी टीचिंगमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना चेस्ट 42 मापाचा फोर्टक्स ब्लाऊज म्हणजे साध्या ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. रिक्वेस्ट केलेली आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ. आपली उंची तयार उंची 14 आहे, तर आपण 1 इंच मिळून 15 इंचावरती मार्किंग करणार आहोत. हे पहा. आणि आपण पाऊण इंच योगपट्टीत वाढवणार आहोत. त्याच्यासाठी हे म्हणजे 15.16 इंच आपण उंची घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला कपड्यावरती वाढवायची काही गरज भासत नाही. आपण आता हा पेपर कट करून घेणार आहोत. योगपट्टी सहित आपण अंतर वाढवून घेतलेले आहे, हे लक्षात असू द्या. शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच आणि मुंडा 6.5 इंच घेणार आहोत. चेस्ट 42चा चौथा भाग 10.5 इंच आणि त्याच्या अगोदर आपण ना इथे पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. कशासाठी? हुकलूक पट्टीचं अंतर सोडणार आहोत इथून आपण. ह्याच्या पुढे आपण शोल्डरचं मार्किंग करणार आहोत. तर शोल्डर आपलं आहे 5.5 इंच. ते इथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे. असं दोन्ही ठिकाणी आपण शोल्डर 5.5 इंच अंतर घेऊन मार्किंग करणार आहोत. आणि मुंडा घेणार आहोत 6.5 इंचावरती. आणि इथून आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंच अंतर घेणार आहोत. आणि त्याच्या आतमध्ये 0.5 इंच अंतर घेणार आहोत. आणि आपण ह्याचा सेंटर करायचा 6.5चा. आणि ते लगेच चेस्टचं माप टाकून द्यायचं. तर आपली चेस्ट 42चा चौथा भाग 10.5 इंच होतं, म्हणून आपण हुकलूक पट्टीचं अंतर सोडून पुढे 10.5 इंच आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन घेतो. ते कंबर आहे 36, तर 36चा चौथा भाग 9 इंच. आपण घेतलेला आहे कंबर. आणि पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे पॉईंट जोडून घ्यायचे. आणि आपण हे मुंड्याचे आकार द्यायचे. अगोदर हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण देणार आहोत. नंतर हा पुढच्या मुंड्याचा आकार आपण द्यायचा. आता
आपण गळा रुंदी 2.25 इंच ठेवणार आहोत. हुकलूक पट्टीचं अंतर सोडून मी 2.25 इंच अंतर घेतलेले आहे गळ्यासाठी. आणि गळ्याची लांबी आपण 6.5 इंच घेणार आहोत. पुढच्या गळ्याची लांबी 6.5 इंच आणि रुंदी वरती 2.25 इंच आणि बॉटमच्या बाजूला आपण 2.25 इंचच घेणार आहोत. इथून गळ्याचा गोल आकार द्यायचा असं. आणि आता आपण योगपट्टीचं मार्किंग करणार आहोत. तर आपली योगपट्टी आपण अंतर वाढवून घेतलेले असल्यामुळे आपण योगपट्टी 3 इंचाची ठेवणार आहोत. योगपट्टी 3 इंचाची ठेवायची आहे. अशीच योगपट्टी ठेवल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी योगपट्टी मिळणार आहे. 2.5 इंचाची राहणार आहे. आपली योगपट्टीचं मार्किंग झालेलं आहे. तर आपण योगपट्टीत ऑलरेडी अंतर वाढवलेलं असल्यामुळे कपड्यावरती वाढवून घ्यायचं नाही. आणि इथून आपण योगपट्टीचा आकार द्यायचा असा. आपण इथे इथून आपण ना 32चा चौथा भाग तर 4.5 इंच अंतर घेणार आहोत स्टार्टपासून इथे टक्ससाठी. आणि हुकलूक पट्टीचं अंतर सोडून 4 इंच घ्यायचं. आणि वरती आपण 2.5 इंच अंतर घेणार आहोत. आणि टक्स पॉईंट वरतून आपण टक्स पॉईंट आपण 10.5 इंचावरती ठेवणार आहोत. आणि त्याच्या खाली आपण इथे बरोबर टक्स पॉईंट इथून इथे येणार टक्स पॉईंट 10.5 इंच. इथून आपण ही रेषा ओढून घेणार आहोत. आणि हा टक्स आपण 1 इंचाचा ठेवणार आहोत. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंचाचा टक्स ठेवणार आहोत. म्हणजे हे अंतर आपलं 2 इंचाचं अंतर झालेलं आहे. आणि आपण हे 2 इंचाचं अंतर जे आहे ते इकडे वाढवून घेणार आहोत. म्हणजे टक्स शिवल्यानंतर आपल्याला हे कापड एक्स्ट्राचं मिळणार आहे. म्हणून आपण हे 2 इंच इकडे वाढवून घेतलेलं आहे. आणि आता आपण असं थोडंसं तिरकं अंतर आपण 1.25 इंच यायचं. कारण चेस्ट थोडी मोठी आहे म्हणून थोडंसं तिरकं 1.25 इंच अंतर घ्यायचं. आणि इथे पण 1.25 इंच अंतर सोडायचं. आणि कारण इथे एक टक्स येणार आहे ना त्याच्यामुळे. आणि मग इथून आपण वरती 1.5 इंच जायचं असं. आणि इथून आपण हा टक्स जोडून घ्यायचा. हा येणार टक्स. आणि इथून थोडंसं तिरकं 1.25 इंच अंतर जायचं. 1.25-2 इंच असं.
बरोबर 3 इंचाचा येतो. हे एवढं अंतर टक शिवल्यानंतर इथं एवढं आपण वाढवून घेतलेलं आहे. आणि आता हा टक्स आपण ह्याचा आणि योगपट्टीचा सेंटर करायचा आणि हा 2.5 इंचाचा टक्स द्यायचा. इथून 2.5 इंच हुकलूक पट्टीचं अंतर सोडून 2.5 इंचावरती द्यायचा. मग इथून बरोबर 1.25 इंचच हा टक्स येतो. हे बरोबर 1.25 इंचाचा टक्स आलेला आहे अंतर. पावणे इंचाचं म्हणजे अर्ध्या इंचाचा हा टक्स आपला होतोच. आणि इथं असं आपण थोडंसं असं वरती जायचं, कारण ना आपला हा टक्स जोडल्यानंतर हे थोडंसं कापड खाली येतं, ते आपण असं कट करणार आहोत व्यवस्थित. असं राहणार आहे. आता आपली कटिंग झालेली आहे, मार्किंग करून झालेले आहे. आता आपण कटिंग करायचं. तर प्रथम आपण काय करणार आहोत, पाठीमागचा भाग आपण अगोदर काढू. इथून आपण कट करणार आहोत. तर पाठीमागचा मुंडा कट करायचा. आता आपण काय करणार आहोत, हे जे आहे का नाही, हे एवढं दुमडून घ्यायचं, रेषा ओढायची आणि हे पाठीमागचं अंतर कट करून घ्यायचं. आता आपण हे वेगळे 2 भाग करणार आहोत, पुढचा आणि पाठीमागचा. हे योगपट्टीसाठी आपण वाढवलेलं अंतर आहे का नाही, नंतर आपण चेस्ट कपड्यावरती शिवल्यानंतर आपण चेस्टचं माप घ्यायचं. आपल्याला 10.5 आणि 1.5 इंच अंतर मिळून एक्स्ट्राचं कापड आपण नंतर कट करायचं पाठीमागचे टक्स झाल्यानंतर. आता आपण योगपट्टी कट करणार आहोत. योगपट्टी पण एक्स्ट्राच कापड नंतर आपण कट करायचं. आपण आपली चेस्ट किती राहणार आहे 10.5 इंच, तर इथे फक्त 10.5 इंच आपण ठेवणार. इथे 10.5 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि आपली योगपट्टी कट करून टाकायची हे एक्स्ट्रा, कारण ह्याच्यात पण आपलं कापड एक्स्ट्राचं जातं जास्त. आता फक्त गळा कट करायचा आहे.
असंच आपण पेपर ठेवणार आहोत आणि कटिंग करून घ्यायचं, काही वाढवायचं नाही. फक्त हे टक्सला तुम्ही इथे असं डॉट करून बरोबर टक्स घेऊ शकता. हा फ्रंट म्हणजे पुढचा भाग, हे एक पट्टी आणि हे पाठीमागचा भाग. तर पाठीमागच्या भागाचे आपण 4.5 इंच टक्स घेणार आहोत आणि हे अर्ध्या इंचाचेच असते, त्यांना उंची असते 5.5 इंच उंची घ्यायची, म्हणजे ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतं, वरती उचलत नाही. इकडे अर्धा इंच घ्यायचं फक्त. हे पहा, हे झाले पाठीमागचे टक्स. आता आपलं एवढं शिवण्यात जाणार आहे का नाही. टिचिंगमध्ये कंबरपट्टी जोडल्यानंतर हे एवढं जातं नंतर, आणि मग हा टक्स जोडल्यानंतर आपण इथून असं कट करायचं. हे विसरून राहतो आपण, त्याच्यामुळे कट करतानाच. आणि हे जोडल्यानंतर हे जे अंतर आहे ते वरती आपोआपच जातं, मग आपण असं कट करायचं. आणि आपण गळा रुंदी 2.25 इंचच घेणार आहोत पाठीमागच्या भागात. आणि लांबी 11 इंच आहे त्यांच्या गळ्याची, तर आपण 11 इंच घेणार आहोत लांबी. म्हणजे त्यांना गळा शिवून 11 इंच राहिलं पाहिजे, तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये घालवणार आहोत. आणि ह्या साईडला 3 इंच घेतला तरी चालणार आहे, कारण त्यांचा गळा पण त्यांना रुंद पाहिजे. खालच्या साईडला बॉटमच्या बाजूने गळा असा रुंद पाहिजे, त्याच्यामुळे अर्धा इंच वाढवून आणि 3 इंच, म्हणजे असा गळा छान असा पसरट होणार आहे. आणि त्यांना तिथे 3 इंच वरती घ्यायचं. बोटनेकचा आकार देण्यासाठी आपण असं करायचं. आणि इथं अर्धा इंच अंदाजेच अंतर घ्यायचं. आणि मटका गळा म्हणजे लोटा गळा म्हणायचा याला. असा लोटा गळ्याचा आकार असं द्यायचा आपण. लोटा आकार दिसला पाहिजे असं. असा आला पाहिजे आकार. आता हा शेप बरोबर आहे. हा आपण असाच आकार कट करायचा. लोटा गळा तयार झाले आहे, पाहू शकता. असंच ह्या साईडला येणार आणि लोटा आकार दिसणार आहे. तर आता आपण बाही पण छोटी आहे, तर इथे वरती अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं, ते सोडून द्यायचं. आणि आपण इथून 1.5 इंच अंतर स्टिचिंगमध्ये जातं, म्हणजे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनला सोडतं, ते अंतर सोडून आपण मंगला बांधायचा.
मुंडा बरोबर 9.5 इंच मुंडा आला पाहिजे. इथून अर्धा इंच अंतर सोडून तर आपण बरोबर 10 इंचाची बाहीची घडी टाकणार आहोत. ही बाजू सुट्टी बाजू बंद बाजूला त्यांची बाही फक्त 4 इंचाची बाही आहे आणि म्हणजे बाही तयार 4 इंचाची आहे. अर्धा इंच शोल्डरमध्ये, अर्धा इंच बॉटमला आपण 5 इंचाची बाही ठेवणार आहोत. हे पहा, फक्त 5 इंचाची बाही ठेवायची आणि बाही आपण 10 इंचाची घेणार आहोत बाहीची घडी. आणि सुट्ट्या बाजूला आपण कॅप हाईट ठेवायची. ह्या साईडला 2.5 इंच ठेवायची कॅप हाईट आपण. इथून पण 5 इंचाची बाही बघायची बरोबर आहे का. हे रेषावर बाईचं माप टाकायचं. आपण हे आपलं बाईचं माप झालं. आता आपण इथं 2.5 इंच कॅप हाईट घेतलेली का नाही, आतल्या साईडला आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतलं ना तेवढं घ्यायचं, 1.5 इंच. आणि ते आपण 2 इंच अंतर ठेवायचं. इथून आपण बाईचा शेप द्यायचा, बाईचा आकार असा द्यायचा. इथलं अंतर अर्धा इंच राहील, फक्त असं पाहायचं. हा आपला बाईचा शेप. आणि दंडवेर आहे, जास्त दंडवेर ठेवलेला आहे 7.5 इंच. तर 7.5 इंच आपण इथं दंडवेर ठेवणार आहोत आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. आपण इथून बाही कट करायची. ही आपली बाईची कटिंग झाली. ते स्लीव्ज, साधा ब्लाऊज 42 चेस्टचा मापाचं आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.